आणि वैष्णवांची रंगपंचमी म्हणजे अगदी भेद आहे. वैष्णवी रंगात डुंबतात आणि जग ही रंगामध्ये डुंबतं. जग रंगात डुंबतं तो लौकिक रंग आहे आणि वैष्णव भक्त रंगात डुंबतात तो अलौकिक असा रंग आहे. ज्ञानोबाईने विचारलं तुम्ही रंगपंचमी हो म्हणाले. मन हे झाले पूर्ण विठ्ठलची झाले अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलची. रंगात रंगले ज्ञानेश्वर महाराज. कसं आत आणि बाहेर दोन्हीकडून कसं विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगले म्हणा. किंवा मन हे राम रंगी रंगले मन हे राम रंगी रंग राम रंगामध्ये रंगून गेले. आणि मीराबाईंना विचारलं श्याम प्रिया मोरी रंग दे चुनरिया. बघा भगवंताच्या रंगात त्यांनी रंगल्या. कसं अरे ते देव म्हणाले कुठला रंग तुला आवडतो वगैरे काही नाही. श्याम तुझा रंग म्हणतो लोक तुला श्याम म्हणतात आणि तू वर्णा नाही तू श्याम आहे म्हणाले तुझ्या रंगातच मला रंग दे. श्याम प्रिया मोरी रंग दे लाल रंगो पिळानं रंगो म्हणाले. श्याम तुझ्या रंगातच मला रंगवून दे. म्हणजे भक्त रंगले ते भगवत भक्तीमध्ये रंगले. तुकोबांचा अनुभव सांगता रंगला ह्या रंगी तुका विठ्ठल सर्वांगाण म्हणाले. म्हणजे भगवत भक्त हे भक्तीच्या रंगामध्ये डुंबतात आणि जग हे लौकिक रंगामध्ये डुंबतं. असा हा रंगपंचमीचा दिवस. त्यात या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. तुकोबाराय वैकुंठला ते दिवशी गेले. फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार प्रथम प्रहर प्रातःकाळ तुकोबाराय वैकुंठाला गेले. भागीरथीबाई त्यांची जी कन्या तिला वचन दिलं होतं की तुझ्या घरी मी जेवायला येईन. विस्मरण झालं आणि ती जेवायच्या वेळी ती वैकुंठाला गेली. अतिशय शोक केला भागीरथीबाईने. मग तिच्या वचनासाठी पंचमीच्या दिवशी तुकोबाराय तिच्या घरी जेवणासाठी पुन्हा वैकुंठाला गेलेले पुन्हा आले. याचं वाघमायकाने मी पाहण्याचा प्रयत्न केला पण ते प्रतिसाद मिळाले. पण अनेक ठिकाणी आता विशेषतः की आपल्या पेठ वडगावला हा रंगपंचमीचा उत्सव म्हणून साजरा करतात. म्हणजे तुकोबाराय वैकुंठाला गेलेले 3 वेळेला परत आली. आपली कन्या भागीरथीबाईसाठी आली. संताजी जगनाडे यांना वचन दिलं होतं. म्हणाले मी जर आधी गेलो तर तुम्हाला माती द्यायला मी येतो वाढीत म्हणाले आणि तुम्ही गेलात तर तुम्हाला माती द्यायला की मी येतो. किती 14 टाळकऱ्यापैकी संताजी जगनाडे हे टाळकरी आणि पुन्हा त्यातून तुकोबारायांचे अभंग त्यांनी लिहून घेतले बरं का. संताजी